नमस्ते मुलांनो, ज्योतिष इझी लर्निंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहतोय मुलांनो आठवीचा इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल मध्ये आपण पाहिलं की पहिल्या प्रिव्हियस स्टँडर्डचं मागच्या इयत्तेचं थोडं पाहिलं आणि आपण नंतर 12.1 मध्ये आपण पहिला क्वेश्चन पाहिला आहे. 2 एक्झाम्पल्स पाहिली आपण. आता आपण तिसरं गणित पाहणार आहोत मुलांनो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मुलांनो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. तर चला मग पाहूया आपण 12.1 मधलं फर्स्ट क्वेश्चन आणि तिसरं एक्झाम्पल चाललंय. आता मी क्वेश्चन लिहिला नाही मुलांनो, तर तुम्हाला माहित आहे काय करायचंय, सोल्युशन आहे की नाही बघायचंय. म्हणजे डिसाइड करायचंय whether the values are solutions of that equation. तर सोल्युशन आहे की नाही ते पाहायचं आहे. आपण पाहिलं आहे. तर चला मग आपण स्टार्ट करूया एक्झाम्पल सोडवायला. तर 2a + 4 = 0. तर आपण पहिल्यांदा एक्झाम्पल लिहिलं काय, 2a + 4 = 0. मग काय पाहायची आपल्याला, LHS RHS. तर तुम्हाला काही लिहायचं नाही आहे LHS RHS. मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिते की ही LHS आहे आणि ही RHS आहे. तर आपल्याला आता पाहायचं आहे LHS आणि RHS आणि काय ठरवायचे, सोल्युशन आहे किंवा नाही. चला मग पाहूया. तर आपण पहिल्यांदा LHS सोडवायची मुलांनो. पहिल्यांदा काय करायचे ते नाही विसरायचं, सबस्टिट्यूट. व्हॅल्यू a ची 2 लिहायची पहिल्यांदा. पहिली व्हॅल्यू 2 आहे तर सबस्टिट्यूट लिहूया. सबस्टिट्यूट DUTE. सबस्टिट्यूट व्हॅल्यू कोणती करायची मुलांनो, पहिली व्हॅल्यू a = 2. तर सबस्टिट्यूट लिहिलं आणि a = 2 व्हॅल्यू लिहिली. आता LHS सोडवूया मुलांनो. मग LHS लिहिली. LHS मध्ये पहा मुलांनो 2a + 4 आहे. आता तुम्हाला व्हेरिएबलच्या जवळ नंबर सुद्धा आला आहे मुलांनो. म्हणजे हे थोडं वेगळं एक्झाम्पल आहे, म्हणूनच मी तुम्हाला ते सॉल्व करून देते आहे. तर LHS काय आहे मग, 2a + 4. तर चला मग 2 आहे तसं लिहूया आणि a मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू घालायची आहे. मग जर इथे तुम्ही पाहिलं तर इथे गुणाकाराचं साइन असतं मुलांनो, मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. मध्ये जर काही नसलं साइन तर तिथे मल्टिप्लिकेशन असतं, म्हणून मी इथे मल्टिप्लिकेशनचं साइन दिलंय. a ची व्हॅल्यू आहे 2 मुलांनो. मग 2 लिहिलं, +4 आहे तसा लिहिला. आता करायचंय मल्टिप्लिकेशन. ही स्टेप तुमची वाढली आहे कारण इथे आपली क्रिया वाढली आहे. तर 2 × 4. तर आपण 4 लिहिलं मुलांनो आणि जो +4 पुढे आहे 2 × 4 आलं आणि हे +4 आहे तसं लिहिलं. मग इक्वल टू किती आलं पाहूया. तर इक्वल टू 4 आणि +4 8 झालं. मग 8 आलं मुलांनो. नंतरची स्टेप काय आहे, RHS लिहायचंय. तर स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा मुलांनो. RHS लिहायची आहे. RHS 0 आहे. मग आपण 0 लिहिलं. आता काय पाहायचंय, LHS आणि RHS इक्वल आहेत का, समान आहेत का. 8 आहे, 0 आहे, तर आहे का समान, नाही. मग आपण लिहूया LHS. म्हणून LHS is not equal to RHS. मग लिहिलं आपण. आता लिहायचंय सोल्युशन आहे की नाही. जर नॉट इक्वल टू आहे तर सोल्युशन पण नाही. a = 2 is not the solution. आहे का मुलांनो, नाही. कारण दोन्ही बाजू समान नाही आल्या म्हणून.
चला मग आता आपण सेकंड व्हॅल्यू पाहूया. तर सेकंड व्हॅल्यू आहे -2. स्टार्ट कुठून करायचंय? सबस्टिट्यूट व्हॅल्यू लिहायचंय. तर चला लिहूया मग सबस्टिट्यूट. Substitute a is equal to -2. a is equal to -2. आता सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू आपण. पहिल्यांदा कोणती सोडवायची आहे? LHS. तर LHS लिहूया. LHS स्टेप बाय स्टेप. LHS पहा आता 2a + 4 आहे. चला 2 लिहूया पहिल्यांदा आहे तसा. a मध्ये व्हॅल्यू भरूया आपली. दिली आहे -2. अगदी बारीक लक्ष द्या मुलांनो. इंटू -2. ही याची व्हॅल्यू मी -2 लिहिली. गुणाकाराचं चिन्ह आहे, तुम्ही पाहिलं आहे इकडं. जर मध्ये कोणता साईन नसेल, चिन्ह नसेल, तर ते गुणाकाराचं असतं. मग चला आता आपण मल्टिप्लिकेशन करायचे का? पुढचं आहे तसं आधी लिहायचं आहे. +4. तर 2 लिहिलं, a ची व्हॅल्यू भरली, +4 आहे तसा लिहिला. आता करायचंय पुढची स्टेप. ही स्टेप तुमची वाढलेली आहे. 2 × 4 +4. मग किती आलं मुलांनो? 4 तर आपल्याला इथे मायनस आहे हे विसरायचं नाही, म्हणून घाई नाही करायची. तर 2 × -4 आहे मुलांनो. माहित आहे तुम्हाला, जर मायनस आपण या 2 न जर -2 ला मल्टिप्लाय केलं तर -4 येतो आणि मग इथे +4. मग -4 आणि +4 0 येतं. +4 मधून जर -4 वजा केले तर काय येईल मुलांनो? 0. तर मग आपलं आन्सर 0 आलं इथं. आता लिहायचे RHS. हे साईन जर नाही दिलं मी तर माझं आन्सर केवढं वेगळं येईल मुलांनो. म्हणूनच साईनला खूप महत्व आहे. चिन्हांकडे अगदी बारकाईनं लक्ष पाहिजे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनचे रूल्स माहीत पाहिजेत, तरच तुम्ही पुढे सुद्धा 9वीला जास्तीत जास्त चांगलं करू शकाल. म्हणून रूल्स खूप चांगल्या पद्धतीनं बघायचे मुलांनो. आता पहा, RHS लिहायची आहे. RHS काय आहे आपली? तर RHS 0 आहे. मग आपण 0 लिहूया. आता पहा, LHS आणि RHS इक्वल आहेत का? समान आहेत का? तर आहेत समान. म्हणजे आपल्याला काय लिहायचंय? LHS इज इक्वल टू RHS. हे लिहिलं आपण. आता लिहायचंय सोल्युशन आहे किंवा नाही. म्हणून a is equal to -2 is the solution. तर हे सोल्युशन आहे मुलांनो. कारण LHS आणि RHS सारख्या आहेत, म्हणून आपलं हे -2a is equal to -2 is the solution. चला आता आपण थर्ड व्हॅल्यू पाहूया. थर्ड व्हॅल्यू आहे 1 मुलांनो. मग चला 1 आपण लिहूया. सबस्टिट्यूट. पहिली स्टेप सबस्टिट्यूट लिहायचं आहे. तर सबस्टिट्यूट कोणती व्हॅल्यू दिली आहे आपल्याला? a is equal to 1. 1 लिहिलं मुलांनो. आता आपल्याला LHS सॉल्व करायची आहे. मग LHS लिहूया. LHS is equal to 2 आहे. 2 लिहिलं. a ची व्हॅल्यू घालायची आहे. a ची व्हॅल्यू 1 आहे. 2 × 1 +4 आहे मुलांनो. मग इथे +4 लिहा आणि 2 1 2 +4 आहे तसं. मग किती झालं? 4 आणि 2 6. आता काय लिहायचंय? RHS. राईट. तर RHS लिहा 0, कारण RHS 0 आहे आपली. आता पहा मुलांनो, LHS RHS सेम आहेत का? चला मग लिहूया. नाही आहे, 6 आहे तर 0 आहे इकडे. तर लिहूया LHS is not equal to RHS. आता लिहा सोल्युशन आहे किंवा नाही. तर आहे का मग सोल्युशन? नाही, कारण आपलं आलंय नॉट इक्वल टू.
तर मग लिहायचं a इज इक्वल टू 1 इज द a इज इक्वल टू म्हणून a इज इक्वल टू 1 is not the solution, is not the solution. तर लिहिलं आन्सर आपण आता. तर हे झालं आपलं एक्झाम्पल सॉल्व. तर पुढचं एक्झाम्पल मुलांनो तुम्ही करायचं आहे. तर जर असा रूल्स वेगळे असतील तर आपण नीट पाहायचं आहे. आता पहा हे LHS RHS आपण सोडवलं आहे. तुम्हाला मी 3 एक्झाम्पल्स करून दाखवली. 4थं एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा मुलांनो. तर पहिल्यांदा काय केलं आपण LHS RHS पाहिली. सबस्टिट्यूट व्हॅल्यू लिहायचंय पहिल्यांदा तुम्हाला. हे LHS RHS तुम्हाला नाही लिहिलं तर चालतंय, तुम्ही लिहायचं नाहीये. फक्त सबस्टिट्यूट पासून चालू तुमचं एक्झाम्पल. सबस्टिट्यूट a इज इक्वल टू 2, LHS लिहायची, सॉल्व करायची, RHS लिहायची. LHS RHS सेम आहेत की नाही पाहायचं, सोल्युशन आहे किंवा नाही लिहायचं. तर हे आपले एक्झाम्पल सॉल्व झाले मुलांनो. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. तर पुढचा क्वेश्चन काय आहे, सॉल्व द इक्वेशन्स. तर आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. चला मग पाहूया आपण. तर कोणता क्वेश्चन आहे ते लिहून घेऊ आपण आधी. कोणता आहे आपला, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. सेकंड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. तर आपल्याला काय करायचं, इक्वेशन सॉल्व करायचे. पहिले एक्झाम्पल काय आहे मुलांनो पाहूया आपण. 17p minus 2 17p minus 2 is equal to 49. तर हे आहे आपलं इक्वेशन मुलांनो. आता आपण हे सॉल्व करायचंय. तर आपण गेल्या इयत्तेतलं थोडं पाहिलं होतं, पण आता आपल्याला थोडं मोठं इक्वेशन आहे मुलांनो. तर तुम्हाला काय करायचे, क्रिया कोणती करायची ती शोधून काढायची. मग 17p च्या पुढे -2 आहे मुलांनो, म्हणजे आपल्याला ऍड करायचंय 2 दोन्ही साइड्सला. मग लिहायचं कसं, तर काय लिहायचं, ऍडिंग 2 टू बोथ साइड्स. आपल्याला काय लिहायचंय, ऍडिंग 2 टू बोथ साइड्स. मग लिहूया आपण ऍडिंग 2 TO2 टू बोथ साइड्स. लिहिलं आपण. काय करायचंय आपल्याला, -2 च्या अपोजिट ऑपरेशन प्लस आहे, म्हणजेच ऍडिंग 2 टू बोथ साइड्स करायचंय. -2 आहे तर +2 करायचंय दोन्ही बाजूला, बोथ साइड्सला. तर चला आता आपण करूया. 17p आहे तसं लिहिलं, -2 सुद्धा आहे तसं लिहिलं. मग आता आपल्याला हे ऍड करायचंय +2 मुलांनो. +2 लिहिलं, इक्वल साइन दिलं, 49 जसं आहे तसं लिहिलं. आणि मग आपल्याला जी क्रिया करायची +2 ची ती पुढे करायची. आणि आता इकडे आपण +2 केलं, इकडे सुद्धा +2 केलं, दोन्ही साइडला ऍडिंग 2 टू बोथ साइड्स केले. आता आपण इक्वेशन सोडवूया. तर -2 + 2 0 होईल मुलांनो. 2 मधून 2 गेले तर 0 येतं. आता राहिलेलं आपण लिहून घेऊया. 17p इज इक्वल टू 49 + 2 किती होईल, 51. तर आता 51 लिहिलं. आता पहा मुलांना कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला तर p ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे आहे 17p, म्हणजे तुम्हाला माहित आहे इथे कोणतं साइन असलं तर कोणतं असतं, मल्टिप्लिकेशन. मग जर मल्टिप्लाय आहे तर मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट ऑपरेशन कोणतं आहे मुलांनो, डिवायडिंग. तर तुम्हाला या 17 ने दोन्ही साइडला डिवाइड करायचं आहे. मग ते लिहायचं कसं, डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 17. लिहूया आपण डिवायडिंग
dividing both the sides by 17. तर लिहिलं आता मी आता डिवाइड करूयात. 17p divided by 17 equal to 51 divided by 17. दोन्ही बाजूला मी 17 न डिवाइड केलं म्हणजे भागलं. तर डिवायडिंग बोथ द साइड्स बाय 17. दोन्ही बाजूला मी 17 न डिवाइड केलंय मुलांनो. आता आपण याचा भागाकार करूया. तर 17 1 जा 17, 17 1 जा 17, 17 1 जा 17, 17 3 चा 51. तर आपलं आन्सर काय आलंय 3. P इज इक्वल टू 3. P चं आन्सर काय आलं मुलांनो मग 3. मग आन्सर पण लिहूया आपण. म्हणून P इज इक्वल टू 3. आन्सर लिहूया P इज इक्वल टू 3. तर हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन सॉल्व्ह मुलांनो. ऍडिंग 2 टू बोथ साइड्स केलं. नंतर आपण क्रिया केली. 0 आलं. 17p इज इक्वल टू 51 आलं. नंतर आपल्याला काय करायचंय 17 न डिवाइड करायचंय. डिवाइड केलं. मग आपण आन्सर काढलं. आणि मग काय करायचंय पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आता चला पुढचं पाहूया. पुढचं कोणतं एक्झाम्पल आहे इक्वेशन आहे आपलं. तर आहे 2m plus 7 is equal to 9. तर हे आपलं नेक्स्ट इक्वेशन दिले आपल्याला. 2m सेकंड एक्झाम्पल आहे मुलांना. 2m plus 7 is equal to 9. आता पहा पहिल्यांदा कोणतं ऑपरेशन करायचं आहे. +7 आहे. कोणती क्रिया करायची मग मायनसची. तर -7 काय करायचं दोन्ही बाजूतून वजा करायचं. मग लिहायचं कसं सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ द साइड्स. लिहूया मग सबट्रॅक्टिंग काय लिहायचंय मुलांनो बोलायचं मग तुमचं पाठ होऊन जाईल. सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ द साइड्स. पूर्ण लिहावं लागतं आपल्याला बोथ द साइड्स. आता सबट्रॅक्ट सुद्धा करूया. पहिलं आहे तसं लिहिलं 2m plus 7. ओके -7 सबट्रॅक्ट करायचंय. इथे केलं या बाजूला केलं. आता इक्वल साइन घालायचं. 9 आहे तसं लिहायचं आणि -7 करायचं. म्हणजे दोन्ही साइडला आपण सबट्रॅक्ट केलं. लिहिलंय सुद्धा आपण सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम द बोथ साइड आणि केलं सुद्धा. चला मग आता पाहूया पुढे. +7 -7 0 होईल मुलांनो. मग येईल 2m म्हणून 2m इज इक्वल टू 2 येईल. 9 - 7 किती झालं 2. तर आपण 2 लिहिलं. आता पहा मुलांनो 2m आहे. आपल्याला mची व्हॅल्यू काढायची आहे. मध्ये कोणतं साइन असतं मल्टिप्लिकेशन. मग डिवाइड करायचं 2 न कारण mच्या जवळ 2 आहे. मग याला आपल्याला घालवायचं असतं. म्हणून आपण काय करतो डिवाइड करतो त्याच अंकानं. तर चला मग डिवाइड करूया कारण इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. तर मग आपण लिहूया डिवाइड करायचंय मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट ऑपरेशन. अपोजिट क्रिया विरुद्ध क्रिया. तर चला डिवाइडिंग बोथ द साइड्स कसं लिहायचं आहे बोलून ठेवा. बोथ द साइड्स बाय 2 न करतोय आपण. मग लिहायचं 2m divided by 2 equal to 2/2 divided by 2.
तर 2 न दोन्ही साईडला मी भागलं म्हणजे डिवाइड केलं. आता 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2. मग काय राहिलं फक्त 1. m इज इक्वल टू 1 म्हणून m इज इक्वल टू 1. आन्सर सुद्धा लिहूया. m इज इक्वल टू 1. तर किती आलं मग मुलांनो? m इज इक्वल टू 1 आलं. तर पहा काय केलं. पहिल्यांदा पहिली क्रिया केली, कारण आपली इक्वेशन्स आता मोठी असतात. मग आपल्याला एकदा दोनदा तीनदा सुद्धा क्रिया कधी करावी लागते. म्हणून पहिल्यांदा लिहिलं सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ द साइड्स. पुन्हा हे 7 आपण दोन्ही साइड मध्ये मायनस केलं आणि पुन्हा काय केलं आपण डिवायडिंग केलं आणि आपण यांची व्हॅल्यू काढली. आता आपण पुढची एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूया मुलांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मुलांनो. आणि तुम्हाला कमेंट्स करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता मुलांनो. माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद मुलांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मुलांनो.